येत्या 22 तारखेपासून देशभरामध्ये जर आपण पाहिलं तर नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जय्यत अशी तयारी ठिकठिकाणी सुरू झालेली आहे। अमरावतीत देखील जवळपास 4000 दुर्गादेवीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या मूर्तिकारांच्या वतीने बनवण्यात आलेल्या आणि आता अखेरचा हात जर आपण पाहिलं तर संपूर्ण दुर्गादेवीच्या मूर्तीवर मूर्तिकार मारत असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतं। सध्या मी अमरावतीच्या याच भागामध्ये ज्या ठिकाणी मूर्ती बनवल्या जातात गणेशोत्सवानंतर आता जर आपण पाहिली तर नवरात्र उत्सवाची चाहूल जी आहे ती मूर्तिकारांना लागलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता अंतिम तयारी जी आहे ते अंतिम हात जो आहे तो या ठिकाणी आपल्याला मारत असल्याचं पाहायला मिळतं। दुसऱ्यांमध्ये आपण बघू शकतो छोट्या छोट्या मंडळाच्या ज्या काही मूर्ती राहते किंवा मग घरी कोणी जर दुर्गादेवीची स्थापना करत असेल त्यांच्यासाठी अशा छोट्या मूर्त्या या ठिकाणी बनवल्या जातात। आपण बघू शकतो मूर्तिकारांना जे आहे ते नवरात्राचे वेध लागलेले आणि दिवस अवघी काही दिवस शिल्लक आणि त्याच पार्श्वभूमीवर ज्या लोकांनी ऑर्डर दिलेल्या त्या लोकांच्या मूर्ती तयार करून देण्याचं आव्हान देखील मूर्तिकारांसमोर असते। दुसरीकडे पाऊस संततधार सुरू आहेत, ऊन तापत नाही, त्यामुळे मूर्ती सुकायला जो आहे तो सुकण्यासाठी वेळ लागत आणि त्यामुळे कलरिंग केव्हा करावं असा देखील प्रश्न जो आहे तो मूर्तिकारांसमोर पडलेला। आपल्या सोबत काही मूर्तिकार आहेत, त्या ठिकाणी मूर्ती बनवत आहेत। दादा, केव्हापासून काम सुरू आहे मूर्ती बनवण्याचं काय सांगा? आमचं दादा 1 महिन्यापासून सुरू आहे। 1 महिन्यात सुरू आहे, त्याच्यामुळे पाणी सुरू आहे तर मूर्त्या खूप सुकायला वेळ लागत आहे आणि त्याच्यामुळे कलरिंगला वेळ लागत आहे आणि ऑर्डरच्या मूर्त्या आहे ते लवकरात लवकर ऊन पडली तर म्हणजे मूर्त्या सुकणार, सुकल्यानंतर म्हणजे आमचं काम लवकर थोडं सोपं होणार आहे। आता पावसामुळं थोडंसं वला आहे मूर्त्या, त्याच्यामुळं काम थोडं आता आम्हाला या 2-4 दिवसात तर कंप्लेंट करावंच लागतं कलरिंग वगैरे, कारण की मूर्त्या खूप आहे, एक तर होत नाही लवकर, मजुरा नाही आहे। तर आता लवकरात 22 तारखेच्या आधी म्हणजे 20 तारखेपर्यंत आमचं कलरिंग होऊन जाईल। काय परिणाम होत आहे? पाऊस सुरू आहे, ऊन तापत नाही, त्याला माल सुकत नाही मॅडम, मूर्त्या भारी होत आहे ना, वला राहिल्यामुळं मूर्त्या सुकत नाही आहे, कलरिंगमध्ये फिनिशिंग नाही येत आहे, त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम चालला। आता बस थोडंसं उघाड भेटलं की लवकरात लवकर होऊन जाईल कलरिंग सुरू। आपण बघू शकतो नक्कीच संततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे जर पाहिलं तर शेतीचं नुकसान झालेलं आहे। दुसरीकडे याचा परिणाम मूर्तिकारांवर देखील झालेले आहेत। 5 ते 6 दिवस सध्या जे आहेत ते साधारणतः 5 दिवस जे आहे ते 5 ते 6 दिवस संपूर्ण या नवरात्र उत्सवाला राहिलेले आहे आणि त्याच्यापूर्वी जर आपण पाहिलं तर संपूर्ण मूर्ती तयार कलरिंग करणं जे आहे ते अपेक्षित आहे, परंतु संततधार पाऊस सुरू आहे, पाऊस थांबत नाही, त्यामुळे जर आपण पाहिलं तर मूर्ती वाढण्यामध्ये ज्या त्या अडचणी येत आहेत। जर मूर्ती वाढल्या गेल्या नाही तर मग कलरची देखील फिनिशिंग येणार नाही, त्यामुळं ज्या लोकांनी ऑर्डर दिलेले आहेत त्या लोकांची नाराजी होऊ शकते असं जे आहे ते या संपूर्ण मूर्तिकारांनी सांगितलेलं आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये साधारणतः 4000 मूर्ती ज्या आहेत त्या घडवल्या जात आहेत। अमरावती जिल्ह्यामधनं जर आपण पाहिलं तर पूर्व विदर्भातील गोंदिया असेल, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये देखील मंडळाच्या मूर्त्या ज्या आहेत त्या विक्रीसाठी जात असतात। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।